सर्वांना प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रभूची स्तुती असो. या आपण पवित्र शास्त्रात असेल तर मत्तई शुभवर्तमान 28 अध्याय या ठिकाणी आपण पाहतो. मत्तई 28 अध्याय वचन 18, 19 आणि 20 आपण वाचूया. सर्वजण सोबत वाचायचं आहे. मिळाले सर्व? मत्तई शुभवर्तमान 28 अध्याय वचन आहे 18, 19 आणि 20. मिळाला असेल तर आपण सर्वजण वाचूया. 1, 2, 3 स्टार्ट. सगळ्यांनी वाचायचं. ज्यांच्याकडे बायबल आहे त्यांनी वाचायचं, ज्यांना तोंडपाठ आहे त्यांनी म्हणायचं आणि ज्यांना माहिती नाही त्यांनी ऐकायचं, पण सगळ्यांनी बोलायचं आहे. वाचूया. तेव्हा येशू जवळ येऊन लोकांशी बोलताना म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा. त्यास पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावात बप्तिस्मा द्या. जे काही मी तुम्हाला आज्ञा केले ते सर्व त्यास पाळावयास शिकवा. आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. आमेन. आपले नेत्र परमथोर माझ्या स्वर्गीय परमेश्वरा, मी तुझ्या नावाला धन्यवाद देतो. तुझ्या आभार स्तुती करतो की तुझ्या भवनामध्ये तू आम्हाला घेऊन आलास. प्रभू, आज महिन्याचा पहिला आठवडा आहे आणि प्रभू तुझ्या लोकांना, तुझ्या लेकरांना, तुझ्या दासांना प्रभू या महिन्याचा आशीर्वाद देण्याकरिता तू आमच्याकडे आले. प्रभू, आशीर्वाद आम्ही स्वीकार करत आहोत. ते घेण्यासाठी आम्हाला सहाय्य आणि मदत कर. प्रभू, वचनातून जात असताना ऐकणाऱ्याचे कान आणि बोलणाऱ्यासाठी प्रभू परमेश्वर शब्दाचा पुरवठा आहे. प्रभू, मी प्रार्थना करतो, इथून पुढची वेळ तुझ्या हातामध्ये देतो. येशूच्या गोड आणि प्रेमावर प्रार्थना मागतो. बोला प्रभू येशू मसीह की जय. बोला प्रभू येशू मसीह की जय. बोला प्रभू येशू मसीह की जय. आपण पाहत आहोत मत्तई शुभवर्तमानामध्ये 28 अध्यायामध्ये परमेश्वराने एक महत्वाच्या विषयावर भर दिलेला आहे. ते म्हणजे त्यांनी सांगितलं की जाऊन सुवार्ता सांगा. बरोबर? त्यांनी सांगितलं सुवार्ता सांगा. कोणाला सांगितलं? शिष्याला. आणि ज्यांना तुम्ही शिष्य बनवाल त्यांना पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावात काय द्या? आज या विषयाकडे जाण्याच्या अगोदर एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो. एक पवित्र शास्त्रामध्ये भविष्यवाणी होती. येशू ख्रिस्ताला पुन्हा एकदा येण्यासाठी काही घटना घडणार. येशूचे शिष्य येशूला विचारतात की प्रभूजी, ज्यावेळेस तो आम्हाला घ्यायला येशील ते येण्याचे चिन्ह काय? त्याच्या शिष्यांनी चिन्ह मागितले. बोला, चिन्ह मागितले. माझ्याकडे बघायचं. आता बायबलकडे बघू. ज्यावेळेस मी सांगेल त्यावेळेस माझ्याकडे, ज्यावेळेस वाचायचं त्यावेळेस बघा. चिन्ह मागितले. चिन्ह मागितले. येशूला विचारलं की प्रभू तुला येण्याचे चिन्ह काय? त्यावेळेस प्रभूंनी त्यांना एक चिन्ह दिले. असे वेगवेगळे चिन्ह आहेत. राष्ट्र होतील, भूमिकंप होतील, युद्ध होतील. त्यात अजून एक चिन्ह दिलं, ते म्हणजे नोहाचे दिवस परत येतील. लक्षात आलं? नोहाचे दिवस परत येतील. इथं कोणाला माहिती आहे नोहाच्या दिवसात काय घडलं होतं? ओके, काय घडलं होतं? जलप्रलय आला होता. आणि काय झालं? त्याने सगळं वाहून गेलं. एकदम बरोबर. येशू त्याच्या शिष्यांना सांगतो, मला यायच्या अगोदर नोहाच्या दिवसात परत येते. नोहाच्या दिवसातला कालखंड आपण समजून घेऊया, मग वचनाकडे जाऊया. नोहाच्या काळामध्ये परमेश्वराने सांगितले की माझे लोक पापी झाले, त्यांनी खूप पाप केलाय आणि सुधारायला तयार नाहीये. पण त्यांना जाऊन सांग, त्यांचे पाप मी पाहिले, मी अनुभवले आणि मला ते बिलकुल आवडलेलं नाहीये. जर ते सुधारतील तर मी त्यांना वाचवेल आणि जर ते सुधारले नाही तर मी त्यांचा काय करेल? नाश करेल. तू त्यांना जाऊन सांग. आणि नोहा ते आज्ञा ऐकतो आणि काय करतो? लोकांना जाऊन सांगतो की पश्चाताप करा, स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे.
तो सांगतोय लोकांना, लोक ऐकतात आणि हसतात. लोक ऐकतायत, त्याची निंदा करतात. तो सांगतो तुम्ही जर पश्चाताप केला नाही ना, परमेश्वराचा क्रोध तुमच्यावर भडकेल आणि त्यांनी मला सांगितलंय मी पाण्यापासून तुमचा नाश करेन. लोक तरी मनावर घेत नव्हते. हा, पण त्यातले सगळेच अविश्वासणारे नव्हते बरं का. परमेश्वराला मानणारे लोक होते, परमेश्वराला ओळखणारे लोक होते, पण परमेश्वराच्या आज्ञा मानणारे. प्रत्येकाला वाटायचं की दररोज पुढे चर्चला जाऊन बसायचं. 100 दिवसाची आठवण ठेवून ती पवित्रपणे परमेश्वर बोललाय खरा, परंतु आम्ही चर्चला गेल्याच्या नंतर, मंदिरात गेल्याच्या नंतर आमचं काम बंद पडलं, आमचा वेळ वाया जातो आणि म्हणून ते लोक जात नव्हते. तो रोज जायचा, रोज त्या लोकांना सांगायचा पश्चाताप करा, पश्चाताप करा, पश्चाताप करा, स्वर्गाचं राज्य जवळ आलं. पण लोक ऐकायला तयार नव्हते. कधी कधी हा बाळासाहेब उद्यापासून पश्चाताप करतो, उद्यापासून मी चर्चला येतो, उद्यापासून मी मंदिरात जाईल, आजचे दिवस मला आक्षेप. काही लोक असे बोलत असतील लोहाला, पण सुधारायला तयार, बदलायला तयार नाही. लोक त्याच्या शब्दावर विश्वास ठेवत नाही, पण त्याने त्याचं काम. असे किती दिवस घडलं माहितीये का? नाही. त्याने लोकांना संदेश दिला 100 वर्ष. इतकं वर्ष त्या काळात लोक जगतच होते. बायबल जर वाचलं तुमच्या लक्षात येईल, पहिला मनुष्य त्याला आपण आदाम म्हणतो, किती वर्ष जगला? 930 वर्ष जगला. नंतरचे मनुष्य जगले मग 600, 700, 800, 500, 400, 300, 200, मग 100. आणि मग आता हळूहळू लोक जास्तच करायला लागले. प्रभूने 60 ते 70 वर्ष. त्याच्यातही प्रभू म्हणतो आता याला सांगून सांगून थकले, आता याला जवानीतच घेऊन जातो. समजतं मी काय म्हणतो? आता तुमचे दिवस कमी झाले, आपल्याकडे आयुष्य जास्त दिवस नाहीये, जास्त काळासाठी नाहीये. पण त्या काळामध्ये होतं, नोहाने लोकांना सुवार्ता सांगितली 100 वर्ष, लोकांनी 100 वर्ष ऐकलं नाही. हसतच होते, निंदाच करत होते. लोक उलट म्हणायचे याला काही दुसरं काम धंदा नाहीये का? हा येतो आम्हाला दिसलं होतं स्वर्गाचं राज्य जवळ आले, पश्चाताप करा. रोज ऐकतो, पण अजून काही स्वर्गाचं राज्य दिसलं नाही आम्हाला. टिंगल टावळ केले आणि एक दिवस असा आला परमेश्वराचा क्रोध त्या 100 वर्षाच्या नंतर त्या गावात किंवा त्या देशावर. बायबलचं वचन सांगतं की परमेश्वराचा क्रोध भडकल्यामुळे त्याने 40 दिवस आणि 40 रात्र त्या ठिकाणी पाऊस पडला. बरोबर. सुरुवातीला पाऊस पडला, लोकांना वाटलं पावसा होतच आहे, पाऊस पडतच असतो. 2-3 दिवस लगातार पाऊस झाला, त्यांना वाटलं पावसाळा होतच आहे, उद्या उघडेल पाऊस. असं करत 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 पाऊस उघडायला तयार नाही. शेवटी लोकांचे काम बंद झाले आणि त्यांना घरात बसवलं, कारण रस्त्यावर पाणी जाता येईल. 40 दिवस 40 रात्र, 1 महिन्यापेक्षा जास्त दिवस, रात्रंदिवस पाऊस चालू होता. इतका पाऊस पडला की लोकांना वाटलं आम्ही घरात आहे, आम्हाला आता कशाची भीती नाहीये, पाऊस उघडल्यावर आम्ही बाहेर जाऊ. प्रभूने पाहिले हे लोक किती कठोर होत आहे, अजूनही सुधरत नाहीये. मी पाऊस पडलाय, याचे काम जायचे दिवस बंद केले, शेतात जायचे दिवस बंद केले, यांची वजनदारी बंद केली, तरी हे सुद्धा लोक माझ्याकडे येत नाहीत, मला शरण जात नाहीत. हे आपल्या घरामध्ये जाऊन बसले. परमेश्वराला राग आला, त्याने पाऊस अजून वाढवला. इतका वाढवला की आता पाऊस रस्त्यावरचं पाणी त्यांच्या घरात बसायला इतकं घुसलं की ते घरात ज्या खाटावर बसले असतील, ज्या बाजावर बसले असतील, कुठेतरी सहारा त्यांनी धरला असेल. परमेश्वराला आता तरी बदलतील हे लोक, पण बदलायला तयार नाही. शेवटी अजून पाऊस वाढवला. ते इतका वाढवला की लोक घरातून लपलेल्या जागेवरून सुद्धा ते पाण्यात वाहत शेवटी आता लपायला जागा. मग परमेश्वर म्हटलं आता यांची संधी संपली, आता पश्चाताप करून उपयोग नाही. नवाला म्हटलं मी तुला दारू बांधायला सांगितलं होतं ना, त्या दारू तू गेलास, आता दरवाजा मी बंद करतोय, कोणासाठी उघडायचं. दरवाजा बंद झाला आणि जे लोक नोहाच्या शब्दावर हसत होते
जे लोक नोहावर विश्वास ठेवत नव्हते, जे लोक वचनाला महत्व देत नव्हते, जे लोकांना पैसा सुटत नव्हता, शेवटी ते लोक त्या पाण्यात मरून गेले. माहिती तुम्हाला, मरून गेले. पण काही दिवसाच्या नंतर असं घडलं, पुन्हा लोक त्या 8 जणांचे वाचले, त्यांच्यातून जी संतती झाली त्या हळूहळू पापात इतके पापात गेले की शेवटी परमेश्वराला पृथ्वीवर यावं. हे माहिती तुम्हाला, येशू मनुष्य म्हणून पृथ्वीवर आला. आता मला तुम्हाला सांगायचं, येशू मनुष्य म्हणून पृथ्वीवर आला त्यावेळेस त्याने लोकांसाठी कार्य करायला सुरुवात केली. त्याने किती वर्ष पृथ्वीवर कार्य केलं? किती वर्ष पृथ्वीवर त्याने चमत्कार कार्य केला? एकदम बरोबर, 3.5 वर्ष त्याने पृथ्वीवर सेवा कार्य केली. 3.5 वर्षामध्ये पहिले वर्ष चमत्कारामध्ये गेले. इतका चमत्कार त्यांनी केला की लंगडे चालायला लागले, बहिरे ऐकायला लागले, मुके बोलू लागले, मेलेले जिवंत होऊ लागले. हालेलुया. लोकांचे शाप तुटले, बंधन मुक्त झाले. लोकांच्या जीवनामध्ये बदल व्हायला लागला. लोकांनी हे पाहिलं आणि बायबलचं वचन सांगतं की लोक येशूच्या मागे जाऊ लागले. माझ्याकडे लक्ष आहे तुमचं, बाळाकडे पाहून किती व्यवस्थित समजू शकतो. माझ्याकडे चमत्कार झाल्यामुळे लोक येशूच्या मागे जाऊ लागले. लोकांची संख्या वाढली येशूच्या मागे जाण्यासाठी. एक चित्र मी या ठिकाणी काढते. वरती जो येशू आहे ते चांगला काढू शकलो नाही, पण समजाने पडता वरती येशू, खाली गर्दी लोकांची. चमत्कारासाठी येशूकडे गेलाय, कारण येशू काय करतोय? चमत्कार करतोय. येशूने सगळ्यांना सांगितलं, ह्या लोकांचे बंधन तोडले, यांचे शाप तोडले, यांचे आजार बरे केले, यांचे दुःख बरं केलं. येशूने सगळं काही केलं. पण हे लोक फक्त येशूकडे यायचे कशासाठी? कशासाठी? बोला, चमत्कारासाठी. बोला, चमत्कारासाठी. तुम्ही येशूकडे कशासाठी आला? कशासाठी आता? सार्वकालिक जीवनासाठी. येशूकडे कशासाठी आता? तुमच्या मनात उत्तर. हे लोक येशूकडे चमत्कारासाठी आले. एक दिवस असा आला की परमेश्वराच्या मागे गर्दी वाढत गेली, प्रभूला वेळ पुराला झाला. पण तो आता चमत्काराच्या पलीकडे गेला आणि त्यांना वचन सांगायला सुरुवात केली. पण लोकांना वाटलं वचन संपल्यावर चमत्कार करेल, वचन संपल्यावर डोक्यावर हात ठेवून आशीर्वादाची प्रार्थना करेल. लोकांना ते वाटायला लागलं, कारण त्यांच्या वचनाकडे ध्यान नव्हतं. प्रभूने पाहिलं गर्दी माझ्याकडे पुष्कळ आहे, पण काही लोक काय करतात? गप्पा मारण्यातच व्यस्त आहेत. तू कुठल्या गावची आहे? कुठल्या जातीची आहे? कुठून आली आहे? बरोबर ना? लोक फक्त बोलण्यात व्यस्त झाले, गप्पा मारण्यात व्यस्त झाले. देवाच्या वचनाकडे ऐका ना. आता मी म्हटलं बाळाकडे पाहू नका, सगळे तिकडं पाहायला सुरुवात करत होते, म्हणून मला हे विषय घ्यायला लागला. येशू हे लोकांना तेच सांगतोय. बोलत असताना, वचन सांगत असताना हे लोक आपसात कुजबुज करू लागले, बोलू लागले. तेव्हा येशूने वरून म्हटलंय, ज्याला कान आहे त्याने. बरोबर बोलला ना येशू, ज्याला कान आहे त्याने. आता हे बरेचशा लोकांना कळलं येशू आम्हालाच बोलला, आम्ही काय करतोय? गप्पा मारतोय. आम्ही त्याचं वचन ऐकत नाही. हे त्या लोकांना बरं कळलं, म्हणून थोड्या वेळ शांत झाले. जसे आता तुम्ही शांत बसता. हालेलुया. नंतर प्रभूने त्यांच्यासाठी वचनाला सुरुवात केली. वचन सांगू लागला, वचन सांगू लागला. एक दिवस असा आला की लोक वारंवार ह्याच गोष्टी करायचे. आले त्याच्याजवळ, काही गप्पा मारण्यात बिजी, काही भेटण्यात बिजी, काही गळा भेट घेतात, काही दुसरंच काहीतरी करतात. कारण येशूकडे येणारे सगळे कसे होते? वेगवेगळे. कोणी चमत्कार करण्यासाठी, चमत्कार करून घेण्यासाठी येत होतं, तर कोणी खाण्यासाठी येत होतं, कोणी येशूला पाहण्यासाठी येत होतं, कोणी येशूला पकडण्यासाठी येत होतं. येशू काय बोलतो पाहूया. मी पण बरेचसे दिवस झाले, वर्ष होत आलं. पुढच्या महिन्यामध्ये आपल्याला वर्ष होईल चर्च. एका वर्षामध्ये मी अनुभवलं, काही लोक आहेत ना, जाता येता नुसतं डोकं पाहत आहे, पण ते पाहणारे दुसरे नाही आहेत, यहुदी. यहुदी माहिती आहे तुम्हाला? यहुदी, ज्या यहुदीने येशूला पकडून दिला, कारण ती यहुदी येशू चुका काढीत होते ना, तसे काही लोक चुका काय करतात पाहूया.
असं करण्यासाठी येतो. अनेकांनी अनुभव घेतला असं. येशूकडे काही लोक येत होते म्हणून येशू वारंवार बोलायचं, ज्याला कान आहे, ज्याला कान आहे, ज्याला कान आहे. शेवटी येशूने शब्द बदलला. सेम येशू लोकांकडे जायचा, लोक येशूकडे यायचे, गर्दी यायचे, लोक चमत्कार करून घ्यायचे, लोक येशूकडे येऊन बरे होऊन जायचे. मग येशूने काही लोकांना पाहिलं की लोक सांगून ऐकत नाही. त्यावेळेस येशूने आता त्यांच्यासाठी शब्द बदलला. आता तो म्हणत नाही ज्याला कान आहे त्याने ऐका, आता वेगळा शब्द आहे. काय काय आता काय शब्द दिला? ए शैताना, माझ्यापासून चालतं. समजतं मी काय सांग? ज्यांना सांगून समजत नाही त्याला प्रभू काय म्हणतो? बोलत नाहीये तुम्ही, बोलतो ना येशू. म्हणजे तुम्हाला कळतंय म्हणून तुम्हाला मी काय म्हणतो, तुम्ही समजदार. ज्यांना कळत नाही त्याला आपण काय म्हणतो? समजदार. शब्द समजला तुम्हाला मला काय म्हणायचं? ज्याला सांगितल्याच्या नंतर समजतं त्याला आपण काय म्हणतो? समजदार. आणि सांगूनही समजत नाही त्याला आपण काय म्हणतो? हा थोडासा. बरोबर आहे ना? मग येशू त्यांना सांगतोय ज्याला कान आहे ते ऐकव, ज्याला कान आहे ते ऐकव. ते ऐकायला तयार नाही. शेवटी प्रभूने शब्द बदलला आणि म्हटलं, अरे याच्यामध्ये काय माहिती का? म्हणून ते शैतान माझ्यापासून. काही लोक गेले येशूस, जे शैतान होते ते गेलेच. कारण ती म्हणाला याचे शब्द लय कठोर आहे. हे जो महाराज आहे ना, हा जो प्रभूचा दास बोलतोय ना, हा चमत्कार करणारा व्यक्ती ना, हा लय कडक आहे. हे लय डेंजर बोलतोय, हा टोचून बोलतोय. म्हणून येशू पासून काही लोक गेले. पण तरी सुद्धा गर्दी कमी झाली. पण आता जे राहिले ना, प्रभूला वाटलं की आता हे बदलतील, हे चांगले लोक आहेत. मग प्रभूने तिथं अजून संदेशावर भर दिला. आता त्यांच्या आत्मिक जीवनाकडे लक्ष दिलं. प्रभू पहिलं बंधन तोडले, आता आत्मिक जीवनाबद्दल, तारणाबद्दल त्यांना शिकवू लागला. आणि एक दिवस असं झालं की डोंगरावर असताना, तो संदेश देत असताना, तो प्रार्थना करत असताना, वचन सांगत असताना, सकाळची दुपार झाली, दुपारची संध्याकाळ झाली आणि लोकांकडे पाहून त्याच्या लक्षात आलं की लोक भुकेले, त्यांना भूक लागली. मग येशू त्याच्या शिष्यांना म्हणत की तुम्ही यांच्यासाठी खायला आणा. कुजबूज करायला कुठून खायला आणायचं, इतकं कुठून खायला आणायचं? बरोबर आहे, तुम्हाला माहिती आहे. मग हे विचारत असताना एक लहान बालक त्या गर्दीमध्ये होता आणि त्याने काय केलं, त्याच्याकडे असणारे 5 भाकरी आणि 2 मासे पटकन घेऊन एका शिष्याकडे गेला आणि म्हटले माझ्याकडे भाकर. त्याने ती घेतली आणि प्रभूच्या हातात देऊन दिली. प्रभूने घेतले, आभार मानले, मोडले आणि शिष्यांना काय सांगितलं, ह्या लोकांना काय कर, 100-100च्या पंक्तीला बसव, 50-50च्या पंक्तीला बसव. लक्षात दिलं? त्यांना बसवलं आणि यांना वाढू द्यायला सांगितलं. मी काय सांगतो त्याला, भाकरीची सोय कुठून केली आहे? येशू ज्या डोंगरावर बसला त्या डोंगरावर दगड असतील का नाही? शैतानाला माहिती हा प्रभू आहे, हा परमेश्वर आहे, हा तोंड्याच्या भाकरी करू शकतो. म्हणून प्रभूला तो काय म्हणतो, तू देवाचा पुत्रच नाही, तोंड्याला आज्ञा कर भाकरी वरायच्या. बरोबर? शैतानाला माहिती तू तोंड्याच्या भाकरी करू शकतो. पण येशू काय म्हणतो, गर्दीमध्ये पण भाकरी देऊ शकतोय का? विचारतो तुमच्याकडे काय? कोणी हा म्हणायला तयारच नाहीये. लहान बालक उभा राहिला आणि त्याने भाकर घेऊन येशूकडे, त्याच्या शिष्याकडे आणून दिली. शिष्याने ती घेतली, येशूकडे दिली. येशूने आभार मानले, मोडले आणि शिष्याला वाढायला सांगितलं. किती भाकरी होत्या त्यांच्याकडे? 5 भाकरी आणि 2 मासे. लहान लेकरांनी भाकर वाढून झाली, लोक तृप्त झाले, टोपल्या उरल्या. पण येशूने आवर्जून त्या लेकराचं नाव घेतलं असेल. हा बालक एवढ्या गर्दीमध्ये, त्या बालकाकडे बघा. म्हणून येशू म्हणतो बालकांना मजकडे होत्या, त्यास मनाई करू नका स्वर्गाचं राज्य. त्यांनी त्याची स्तुती केली की त्याने दिलंय, पण गर्दीमधले लोक देत. हे मी शिकलो आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की आपण त्या रविवारी जेवणाचा प्रोग्राम करतो. बरोबर? काही लोकांनी हे ऐकलं की आता बालकाची लय स्तुती करतोय हा. आता उदाहरणार्थ या सिस्टरने जेवण दिलं, उदाहरणार्थ मी याचं नाव घेतोय, ह्या सिस्टरने जेवण दिलं आजच्या रविवारी, ह्या सिस्टरने जेवण दिलं आजच्या रविवारी. बाकीच्यांना काय वाटतं, हा जाणून बुजून मुद्दाहून नाव घेतोय ह्या सिस्टरचं, तर आम्ही दिलं नाही ना. समजतं मी का? आम्ही दिलं नाही ना. कुठेतरी मनात तुमच्या लागेल ना, पुढच्या वेळेस लावून का व्हायला तुम्ही आमचं? हा का नाही? हा का नाही? हे झालं आमची मानवी बुद्धी. पण येशूने तेच केलं ना. येशू वारंवार या बालकाला
बालका समान व्हायचंय, तुम्हाला या बालका समान व्हायचंय. म्हणजे येशूच्या बालकाची काय करतोय, स्तुती करतोय आणि लोकांच्या मनात काय घालतोय, त्यांनी दिलं ना आता तुम्ही पण समजतोय मी काय सांगतो, बरोबर आहे. येशू ते सांगतो आणि लोक मात्र पुढच्या वेळेस आपण घेऊनच जाऊ. हे एकदा झालं 5 भाकरी 2 मासे. त्यावेळेस किती लोक जेवले माहिती का, बायबलचं वचन सांगतं 5,000 पुरुष जेवले. लेकरं वेगळे, बायका वेगळ्या, त्यांना मोजलं नाही, फक्त पुरुषांना मोजलं. किती होते पुरुषाची संख्या, बोला 5,000, बोला 5,000, बोला 5,000. 5,000 लोकांना तृप्त केलं, बायकांना तृप्त केलं, लेकरांना तृप्त केलं आणि 12 टोपल्या बोलल्या. 5 भाकरी आणि 2 मासे. पुढच्या वेळेस लोकांना लक्षात आलं, अरे हा जेवण देतोय, लक्षात आलं, हे जेवण देतोय. म्हणून लोक काय करायला लागले, आता जे येत नव्हते ते सुद्धा. मला फक्त समजून घ्या बरं का, मी कोणाला मुद्दामून बोलत नाही, पण मसनातून मला शिकवायचं. काही लोक जास्त यायला लागले, गर्दी करायला लागले. मग त्यावेळेस येशूने पुन्हा एकदा विचारलं शिष्याला की आता वेळ खूप झालाय, आपल्याकडे गर्दी आली आहे, लोकांना जेवणाची सोय करायची, कारण मी संदेश देतो ते ऐकतायत मला, त्यांची सोय करणं हे आपलं काम. शिष्यानो एक काम करा, त्यांच्यासाठी भाकरीची सोय तुम्ही करा. येशूने पाहिलं, शिष्य गडबडले, घाबरले आणि खिशे चेक करू लागले, खिशे तपासायला लागले. खिशातून निघले किती माहिती का, 12 शिष्याच्या किती, मगाशी सांगितलं, कोणी सांगू शकता किती रुपये निघले, फक्त 200 रुपये. 200 रुपये मध्ये एवढ्या लोकांना भाकरी कुठून आणायची, समजतंय तुम्ही काय सांग. 200 रुपये ते गुरुजीला म्हणतात, प्रभूजी आमच्याकडे फक्त 200 रुपये, एवढ्यात भाकरी येणार कुठून, तुम्हीच काहीतरी करा. हालेलुया. त्यावेळेस चमत्कार घडला आणि तिथं मंडळीने जेवणाची सोय केली, भाकरीची सोय केली. त्यावेळेस भाकर प्रभूने घेतली, आभार मानली, मोडली आणि शिष्याला सांगितलं, आता तुम्ही त्यांना देऊ द्या. त्यावेळेस भाकर किती होती माहिती का, 7. किती बोला, 7 भाकरी. पहिले किती होत्या, आता किती आहे, 7 भाकरी. तुम्हाला वचन हवंय का, तुम्ही वाचू शकता, घ्या माझ्यासोबत, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पास्टर मनाने सांगतात का खरं सांगतात. पहिली भाकरी आपण उदाहरण घेऊया, योहान 6 अध्याय. संदर्भ आहे योहान 6 अध्याय आणि 1 पासून काही वचन आहे. सुरुवात करूया वाचायला, ज्याला मिळालं त्याने. पहिल्या अध्याय, पहिल्या वर्षापासून वाचण्यापेक्षा आपण 9 वर्षापासून पुढे वाचू. वाचा, कोणाला मिळालंय का, मोठ्याने वाचा मंडळी बघ, तुमच्या पाठीमागे मी वाचणार. तेथे एक मुलगा आहे, तेथे एक मुलगा आहे, त्याच्याजवळ जवळच्या 5 भाकरी व 2 मासोळ्या म्हणजे माश्या आहेत. परंतु त्या इतक्याच कशा पुरणार. पुढे येशू म्हणाला, लोकांना बसवा. त्या ठिकाणी पुष्कळ गवत होते. तेथे बसणाऱ्या पुरुषांची संख्या, ऐका, तिथे बसणाऱ्या पुरुषांची संख्या सुमारे 5,000 होती. सुमारे 5,000 होती. मगाशी मी सांगितलं ना, एक लहान मुलगा गर्दीतून त्याने भाकर आणून दिली आहे. येशूने शिष्यांना सांगितलं की त्यांना बसवा. येशूने ते भाकर घेतली मोठी आणि वाढायला सांगितलं. 5 भाकरी आणि किती मासे सांगितलं, 2. किती लोक जेवले, पुरुषांची संख्या 5,000. आता पुढे यायचंय मत्ती शुभवर्तमानाला, याचा 15 अध्याय. आणि वचन आहे 33 पासून पुढे वाचू. याला कोणाला, शिष्य त्याला म्हणाले, एवढा मोठा लोक समुदाय होईल इतक्या भाकरी आम्हाजवळ रानात कुठून असणार. पुढे येशूने त्यांना विचारलं, तुमच्या जवळ किती भाकरी आहेत. ते म्हणाले, 7 भाकरी व काही लहान मासे. आता इथं किती भाकरी सांगितल्या, 7. पहिले 5, आता इथं 7.
तिकडे 2 मासे होते, इथं काही मासे, म्हणजे थोडेफार मासे वाढले असतील, आपण बघूयात. संख्या नाही दिली पण लहान मासे असे दिले, काही लहान मासे. पुढे आपण गेलं त्यानंतर तुमच्या लक्षात येईल, वाचा बरं. मग त्याने लोकसमुदाय जमिनीवर बसवण्यास हा सांगितले. हा पुढे नंतर त्याने त्या 7 भाकरी व मासे घेऊन उपवासस्तुती केली. उपवासस्तुती केली, त्या मोडून शिष्यांना दिल्या. ते मोडून शिष्यांना दिल्या, आणि शिष्यांनी हा. लोकसमुदायाला दिल्या. आणि शिष्यांनी लोकसमुदायाला दिल्या. पुढे मग ते सर्व जेवून तृप्त मग ते सर्व जेवण तृप्त झाले, आणि त्यांनी उरलेल्या तुकड्याच्या 7 पाट्या घेतल्या. पहिल्या 12 टोपल्या उरल्या, आता 7 टोपल्या उरल्या. पुढं जेवणारे 4000 पुरुष होते. मागाशी किती पुरुष होते, आता किती आहे? म्हणजे याचा अर्थ जिथं जिथं येशू संदेश देत होता, जिथं जिथं देव परमेश्वर प्रार्थना करत होता, जिथं जिथं चमत्कार करत होता, तिथं तिथं लोकांकडून जेवणाची सोय पण. बरोबर आहे. लोक म्हणतात आणि आम्ही आमच्या आयुष्यामध्ये खानदानी ख्रिश्चन आहे, पण पहिल्यांदा पाहतो चर्चमध्ये दर रविवारी जेवण कुठून आहे. हे बायबलचं मनातून नाही, येतं लक्षामध्ये. समजतं? लहान लेकरांनी 5 भाकरी आणल्या. त्या काळात किती भाकरी खात होते मला माहिती नाही, किती टायमाचं जेवण आणलं असेल हे पण मला माहिती नाही, पण बाकीच्यांनी आणलं, त्यांनी खाऊन तृप्तही झाले, पोटही भरलं, शेवटी त्यांना भूकही लागली. पण ह्या लहान लेकरांनी 5 भाकरी आणल्या कुठून? याच्याजवळ होत्या कुठून? बरं, आणल्याच्या नंतर त्यांनी याच्या अगोदर खाल्ल्या होत्या का नव्हत्या काही माहिती नाही, पण तो म्हणतो की माझ्याकडे 5 भाकरी, थोडेसेच ते त्याच्यासाठी खूप होते. 5 भाकरी पूर्वीच्या काळातले लोक खात होते 30-35 भाकरी, आता माहिती नाही. बरोबर आहे ना? आता आपले मला आठवतं की माझ्या लहानपणी माझ्या आजीच्या वेळेस चपाती भाकरी वगैरे टाकली, त्यांची 1 भाकर म्हणजे आताच्या 3 चपात्या. बरोबर ना? बरोबर, असं होतं, मला आठवतं. विचार करायचा, त्यावेळेस 5-5 भाकरी खात होता तो मुलगा, म्हणजे तिची भाकर कशी असेल. थोडस आपण खोलात जातो, हरकत नाही. मला हे सांगायचं ते त्या लेकरांनी थोडस त्याच्या हिशोबाच्या नुसार, त्याच्या दृष्टिकोनातून ते 5 भाकरी आपल्याला जास्त जरी वाटत असेल ना, त्याच्या दृष्टिकोनातून, त्याच्या भुक्याच्या दृष्टिकोनातून ते त्याच्यासाठी कमी वाटत. येतं लक्षामध्ये? आणि त्याने द्या. मी तुम्हाला तेच सांगितलं, तुम्हाला बिर्याणी देण्याची आवश्यकता नाहीये. तुम्ही चॉकलेट पासून तर बिर्याणी पर्यंत काही देऊ शकता, जी तुमची इच्छा. हेच बोललो ना मी तुम्हाला. त्या लेकरांनी मी तेच केलं. येशू म्हटला नाही पुढच्या रविवारी तू आता काय कर, मासे आणलं नव्हतं मटण आण, असं म्हणलं का येशू? अजिबात बोलला. पण त्यांना सांगितलंय तुम्हाला आणायचंय, कारण येशूने ते केलंय. वारंवार लेकराचं नाव घेऊन सगळ्यांच्या मनामध्ये घातलंय की आता तू तरी आण. समजतंय? पुढे जाऊया. हा झाला भाग आपला. काही लोकांना हे समजलं की येशू काय करतोय, जेवण देतोय, म्हणून लोकांची गर्दी येशूच्या मागे जायला लागली, आणि येशू कुठं कुठं जाणार याची आधीच अंदाज लावू लागले. आणि येशू चमत्कार करून ज्यावेळेस जात असेल, त्यावेळेस काही लोक येशूला याच्या अगोदर त्या गावामध्ये जाऊन थांबत असेल, आणि येशूला बोलायचे की प्रभूजी आम्ही किती शोधलं तुला, किती शोधलं, तू सापडला नाही, शेवटी इथं सापडला. त्यावेळेस प्रभू म्हणतो मला माहिती तुम्ही कशासाठी आला, तुम्ही त्यावेळेस खाऊन तृप्त झालाय ना, म्हणून तुम्ही माझ्याकडे आला. येशू बोलला. ऐकून घ्या मी काय सांग. येशू बोलला. चर्च मध्ये उपवास प्रार्थना ठेवा, कोणीच येणार नाही, कृपया क्षमा असू द्या, मी बोलतो. मला क्षमा करा, मी तुमचं एक सेवक आहे, पण मला बोलणं गरजेचं. चर्च मध्ये साधी प्रार्थना ठेवा, चर्च मध्ये उपवास प्रार्थना ठेवा, मोठी मीटिंग ठेवा उपवास प्रार्थनेची. लोकांची संख्या किती असेल, आणि त्याला आवर्जून सांगा जेवण ठेवलंय, लोकांची संख्या किती असेल. मी येशू जो बोलतो चुकीचं आहे का? आज मी त्याचं अनुकरण करून तुम्हाला सांगतो चुकीचं आहे का? मला संदेश जे सत्य ते तुमच्या समोर प्रकट करायचं, आणि ते मी करतोय. येशू म्हटलं की तुम्ही खाऊन तृप्त झालाय म्हणून तुम्ही माझ्याकडे आलाय, पण मी तुम्हाला खचित पश्चाताप केल्याशिवाय स्वर्गाचं राज्य. म्हणजे यातले जे लोक, मी तुम्हाला सांगतो, सुरुवातीला येशू गर्दी येशूच्या मागे होती, पण येशूला ज्यावेळेस वधस्तंभावर जायचंय, येशू वधस्तंभावर आहे.
वधस्तंभावरचा येशू. तिथं गर्दी किती आहे? मोजता येईल इतकंच. तुम्हाला माहिती आहे येशू चमत्कार करत होता, लोकांची गर्दी होती. पण येशू वधस्तंभावर गेला त्यावेळेस फक्त त्याची आई, त्याचे थोडे थोडे शिष्य आणि लाजराची बहीण, जिला आपण मरिया म्हणतो, असे 3 ते 4 लोक, मोजता येईल इतकेच लोक वधस्तंभावर होते. ही गर्दी गेली कुठं? ज्यावेळेस त्याची मरणाची वेळ आली. ह्या लोकांनी काय केलं? येशूचा वापर कशासाठी केला? परत एकदा आपला डायलॉग पण येतो, काय आपलं काम पडत असेल तर काय करावं लागतं, एक म्हण आहे. त्याच्यामुळे आम्ही काय करतो? कामापुरता मामा करतो. या गर्दीने काय केलं? येशूला तेच केलं ना, कामापुरता मामाच केला ना. काम झालंय, गर्दीमध्ये येशूकडे गेलेच नाही. इकडे गर्दी येतं येशूच, येशूची आई आहे, मोजणारे लोक आहेत फक्त. आणि हे चमत्कार झालेले लोक आपापल्या घरात बसून आहेत. चमत्कार झालेले लोक आपापल्या मित्रमंडळीमध्ये बसून आहेत. चमत्कार झालेले लोक कुठे? लग्न कार्यामध्ये पिछे. आणि येशू एकटाच होत असतात. त्याची शेजारी राहिलेला फक्त त्याची आई, त्यांचे काही शिष्य. गर्दी कुठे गेली? असं बरोबर बोलतो ना मी. म्हणजे या लोकांनी येशूला काय केलं? कामापुरताच. नक्की का नाही? हो का नाही? आज पालकांना पण काय केलं जातं? काय बोलतो? खरंय खोटं? काय केलं जातं पालकांना? येशू सारखा आम्ही आहोत, पण आम्ही येशूची आणि यावी. येशूने जे केलं ते आम्ही करतो. येशूला जर लोक मामा बनवित असतील तर आम्हाला का नाही बनवणार? समजतं काय बोलतो? हे देवाची स्तुती असं की आपल्याला पोट उपलब्ध झाला, त्याच्यामुळे जरा बरं वाटतं शिकवायला. तुमच्याही लक्षात फिट बसत असेल मी काय असं येशूच्या मागे गर्दी फार कमी होती. हे नंतरची बाब. पण आता आपण येऊ मुख्य वचनाकडे. येशूने मत्ते 28 अध्यायामध्ये काय सांगितलंय की जाऊन सुवार्ता सांगा आणि त्यांना शिष्य बनवा. येशूने यांना सुवार्ता सांगितली. यांना काय सांगितले? बोला, सुवार्ता सांगितली. ही गर्दी आहे, गर्दीला काय सांगितले? सुवार्ता सांगितली. पण प्रत्येक गर्दीतला व्यक्ती विश्वासणारा होता का? विश्वास ठेवणारा होता का? जसं मी सांगितलं, काही खाण्यासाठी आले, काही बरे होण्यासाठी आले, काही येशूला पकडून देण्यासाठी आले, तर काहीला येशूमध्ये चुका शोधायच्या होत्या म्हणून आले. बरोबर? ही गर्दी आहे. सगळे विश्वासणारे होते का? पण आता गर्दी येशू तोच आहे, पण इथं थोडीशी गर्दी पाहायला मिळते. ही गर्दी अविश्वासणाऱ्याची होती, कामापुरते मामा करणारी होती. पण इथली जी गर्दी आहे ही विश्वासणारी. म्हणजे आता गर्दीतून थोडेसे लोक कमी झालेले दिसत आहेत का तुम्हाला? येतं लक्षामध्ये? सगळ्यांना दिसतंय लोक कमी झाले. आता हे आहेत विश्वासणारे. यांना सुवार्ता सांगितले म्हणून यांनी विश्वास ठेवला. ज्यांना चमत्कार झाला म्हणून ते येशूच्या मागे आला. पण काही नाही आभार मानले, जाऊ दे, सोड दे, आपण त्यांचा विषय क्लोज करून टाकूया, इकडे येऊया. यांनी येशूवर आता विश्वास ठेवला. कारण का ठेवला? यांची अपेक्षा वाढली. काय वाढली? काय वाढली? येशू माझ्या जीवनात चमत्कार करतोय, उद्या माझ्या मुलीचं लग्न करून, उद्या माझ्या लेकराला सरकारी नोकरी लावून दे, उद्या मला एरोप्लेन मध्ये जाण्यासाठी संधी दे. आता आमची काय वाढली? काय वाढले? तुम्ही इथं बसलेले प्रत्येक जण अशीच प्रार्थना करा. आज देवाने चमत्कार केला ना, उद्या पण तुम्ही तिचा अपेक्षा करा. हो का नाही? बरोबर? आपली प्रत्येकाची प्रार्थना आहे, प्रभू माझं चांगलं होऊ दे, प्रभू माझं बरं होऊ दे, प्रभू माझ्या लेकराला आशीर्वाद दे. आपण याच्याशिवाय दुसरं काहीच बोलत नाही. गाडी नसत तर गाडी, बंगला नसत तर बंगला, शेती नसत तर शेती, पैसा नसत तर पैसा. याच्याशिवाय आपल्याला दुसरं काही येतं का प्रार्थनेत? नाही. हे लोकांची आशावाद. येशूने आता त्यांना विश्वासणारा धरला, पण प्रत्येक विश्वासणारा येशूचा शिष्य नव्हता. येशूचे शिष्य किती होते माहिती आहे? आता इथं गर्दी किती आहे? थोडीफार आहे. ह्या गर्दीतून अर्धी गर्दी येते ना, पण प्रत्येक जण शिष्य होते का? विश्वासणारे. इकडे शिष्य, इथं विश्वासणारे. म्हणजे आता तुम्ही विश्वासणारे आहात. कोण आहे तुम्ही? बोला, आम्ही विश्वासणारे आहोत. आता आम्ही विश्वासणारे आहोत. हा शब्द वापरा, क्रमाला पुढे जायचं. आता आम्ही विश्वासणारे आहोत. हे लोक विश्वासणारे. येशूने पाहिले हे लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला, मग येशूने त्याला आज्ञा दिली, आता तुम्ही काय करा? पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावात हे विश्वासणारे जरी असलं तरी काय होते? पाप. काय होते? पाप करणार. आम्ही विश्वासणारे चर्चेणारे, आमच्याकडून पाप होतं का नाही होत? आपण पाप करतो का नाही करतो? करतो. आपण पापी आहे.
पण ज्यावेळेस आपण पश्चाताप करतो ना त्यावेळेस आपल्या पापाची क्षमा होते, पण आपण पश्चातापच करत नाही, कारण आम्हाला मागण्यापासूनच वेळ मिळत नाही तर पश्चाताप कधी करायचा? समजतं काय बोलत? मग ह्या लोकांना प्रभूने सांगितलं तुम्हाला आता माझं काय व्हायचं? शिष्य व्हायचं. या विश्वासणाऱ्याला म्हटलं की आता मी तुमचा विश्वास पाहिला, आता माझी इच्छा आहे तुम्ही माझे शिष्य व्हा. मत्तई 28 अध्याय आणि वचन 19 मध्ये काय सांगितलं? संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा आणि त्यांना शिष्य बनवा. सुवार्तेची घोषणा झाली, आता येशू त्यांना म्हणतो तुम्ही काय बना? माझे शिष्य. सगळे म्हणतो शिष्य व्हायचं काय करावं लागेल? येशू म्हणला पाप सोडून द्यावं लागेल, पश्चाताप करावा लागेल आणि तुम्हाला पाण्यातून बप्तिस्मा. कोणाला बोलला येशू? त्यांना शिष्य बनायचं त्यांना, पण विश्वासणाऱ्याला म्हटलं. बरोबर. आता मला सांगायचं इथं किती जण आहेत ज्यांचा बप्तिस्मा झाला? खूप मोठे. पाण्यात बुडून बप्तिस्मा झाला. पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने. आता पाण्यात बुडून पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने कोणाकोणाचं बप्तिस्मा झालं त्यांच्या हातात. त्याच्या नावात झालं. येशू म्हणतो पित्याच्या पुत्राच्या पवित्र आत्म्याच्या नावात बप्तिस्मा द्या. तुमच्या बरेचशा जणांचे हात वरती झाले. आता मला सांगायचं बप्तिस्मा इथं मी चित्र काढलेलं आहे. बप्तिस्मा तुम्हाला असं पाण्यात बुडून घ्यायचं आहे आणि हे घेतल्याच्या नंतर तुम्ही काय होणार आहे? त्याचे काय होणार आहे? त्याचे येशू म्हणतो जाऊन त्यांना शिष्य बनवा आणि पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावात बप्तिस्मा द्या. म्हणजे हा बप्तिस्मा झाल्याच्या नंतर काय झाला? शिष्य झाला. शिष्य झाल्याच्या नंतर याला एक गोष्ट करायला सांगितलं. तुमचे बप्तिस्मे झाले ना पोकड्यात तुम्ही सगळेजण शिष्य, तुम्हाला एक गोष्ट करायला सांगितलं. या परत पत्ता आणि वचन 20 मिळालं कोणाला? मत्तई 28 अध्याय वचन 20 वाचायचं. ऐका वचन काय सांगतो? येशू शिष्यांना म्हणतो जे काही मी तुम्हाला आज्ञा केले, म्हणजे त्याच्या 12 शिष्यांना म्हणतो. त्याच्यात पेत्र आहे, त्याच्यामध्ये थोमा आहे, त्याच्यामध्ये यहुदा आहे, त्याच्यामध्ये योहान आहे, त्याच्यामध्ये आंद्रिया आहे, त्याच्यामध्ये अजून काही लोक आहेत. त्यांना काय म्हणतो? ज्या गोष्टी मी तुम्हाला शिकवल्या 3.5 वर्षामध्ये त्या गोष्टी तुम्ही काय करायच्या? पुढे ते सर्व त्यास पाळावं शिकवा. पणास ज्यांना तुम्ही शिष्य ऐकता, ज्यांना तुम्ही आता मी यांना शिष्य बनवलं, हे तुम्हाला शिष्य बनवलं. मी ज्या गोष्टी यांना पाळायला शिकवल्यात ह्या गोष्टी ते तुम्हाला पाळायला शिकवले. समजतं मी काय म्हणतो? येशूने त्यांना सांगितलं ज्या गोष्टी मी तुम्हाला आज्ञा दिल्यात ना त्या गोष्टी तुम्ही त्यांना शिकवा. कोणाला शिकवायचंय? कोणाला शिकवायचंय? शिष्यांना. आता इथं विश्वासणारे नाही, आता आपण इकडे आलो. प्रत्येक विश्वासणारा शिष्य होऊ शकत. शिष्य ते त्यांचे बप्तिस्मे झाले. आता प्रत्येक बप्तिस्मा झालेला व्यक्ती हा खराच देवाचा शिष्य आहे का? जसं पकडूयात 12 शिष्यामध्ये एक गद्दार निघाला. धरून देणार एवढा इस्कर. मग प्रत्येक शिष्य येशूच्या मागे चालणार आहेत का? काहींच्या शिष्यांचा वेगवेगळा अर्थ. काही शिष्यांना वाटायचं मला मान भेटला पाहिजे, मला सन्मान भेटला पाहिजे, मला पद भेटलं पाहिजे, माझी वाहवा झाली पाहिजे, माझी प्रशंसा झाली पाहिजे. त्याच्या लक्षामध्ये. आणि यहुद्याला तेच वाटायचं मला पैसा भेटला पाहिजे. प्रत्येक वेळेस पैशाचाच विचार असायचा. आपल्याला तेवढा वेळ नाही म्हणून एवढंच सांगेल आणि पुढे सांगेल. म्हणजे प्रत्येक विश्वासणारा शिष्य होऊ शकत नाही आणि प्रत्येक शिष्य देवाच्या आज्ञेवर चालू. बरोबर आहे. पण आपण फक्त चालणाऱ्या शिष्यांबद्दल बघूया. येशूने त्यांना सांगितलं जे मी शिकवलं नाही ते तुम्ही जाऊन त्यांना शिकवा. आता येशू स्वर्गात गेला त्याच्या शिष्यांना सांगून त्याच्या शिष्यांनी काही गोष्टी ऐकल्या आणि त्यांनी शिष्य बनवले. लूक जे तुम्ही वाचता ना लूक शुभवर्तमान, ते लूक जो व्यक्ती आहे तो डॉक्टर आहे. त्याला आपण डॉक्टर म्हणतो, त्या काळात वैद्य म्हटलं जायचं. तो वैद्य आहे आणि तो बौद्धाचा शिष्य. तो एक शिष्य आहे. तो येशूच्या शिष्यांमधला नव्हता. येशूच्या शिष्यांनी त्याला शिष्य तयार केलं. म्हणजे आज्ञा त्यांना पाळायला शिकवली. आणि मग जे जे शिष्य झाले ना त्या शिष्याने येशूचं काम लोकांपर्यंत केलं.
प्रत्येकाला त्यांनी बाप्तिस्मा दिला. पण ज्यांना ज्यांना सुवार्ता समजली, ज्यांना ज्यांना वचन समजलं, त्या प्रत्येकाने काय घेतलं? बाप्तिस्मा. बरोबर आहे. आज मला पाहायला मिळतं की वर्ष आम्हाला होतात विश्वासामध्ये, पण आम्ही कधीच बाप्तिस्मा घ्यायला तयार नाही. लक्षात येतं? बरोबर आहे. बरेचसे चर्चमध्ये असे लोक आहेत, माझ्याकडे पण 4-4, 5-5 वर्षापासून माझ्याकडे येतात चर्च, पण बाप्तिस्मा अजून घेतला. कारण बाप्तिस्मा घेतल्यावर काय पाळायचंय? बोला बोला, काय पाळायचंय? हा, नियम म्हणजे आज्ञा आणि नियम. काय पाळायचंय? बोला मोठ्याने बोला, काय पाळायचंय? बरोबर आहे ना. बाप्तिस्मा घेतल्यावर आज्ञा पाळायची. आज्ञा काय आहे? तर असं सांगितलं, 100 दिवसाची आठवण ठेवून पवित्रपणे पाळा. बाप्तिस्मा घेतल्याच्या नंतर आज्ञा काय? की जशी स्वतःवरची शेजाऱ्यांवर प्रीती कर. आज्ञा काय? देवाच्या मार्गावर तू चाल, स्वतःला पवित्र ठेव, आपल्या खेरीज अन्य मूर्ती करू नको, तिच्या पाया पडू नको. आणि आम्ही बाप्तिस्मा यासाठी घेत नाही कारण आमचे लोक इतर धर्मातले आणि आम्हाला त्यांच्या लग्नात जावं लागतं. लग्नात गेल्यावर ताट समोर आल्यावर वळायला लागतं. कधी कधी आमच्या कपाळाला आम्हाला टिक्का लावून घ्यावा लागतो. कधी कधी नवीन गाडी घेतली तर आम्हाला पेढे वाटण्यासाठी त्या गाडीला हार घालून पूजा करावा लागते. म्हणून आम्हाला बाप्तिस्मा समजतं. मग हे जे विश्वासणार आहेत यांच्यासारखं झालं ना कामापुरते, जे बाप्तिस्मा घेतलाय ते नाही समजलं तुम्हाला मी काय सांगत. 80च्या मागे गर्दी होती, पण 1200 शिष्य सोबत होते. एक तर गेला, 11 शिष्य शेवटपर्यंत टिकले. दुसऱ्याच्या मध्ये पण थोडं थोडं आलं होतं की नको आपण आपलं जीव वाचूया. तो असाही मारायला आला, तसाही मारायला आला, तो त्याला बोलू दे. आम्ही तेच म्हणतो, पालकाचं काम आहे ना, त्याचं त्याला करू दे, आम्हाला काय घेणं देणं नाही. आम्ही घराच्या बाहेर निघलो नाही, निघत नाही. आज तुमचं काम आहे, कारण तुम्ही आता कोण आहे? विश्वासणार. बरोबर आहे. तुमचं काम आहे दुसऱ्या विश्वासणाऱ्याला जाऊन सुवार्ता सांगायचं. आमचं काम आहे त्यांना बाप्तिस्मा देऊन शिष्य बनवायचे. तुमचं काम काय आहे? सुवार्ता सांगायची. एक व्यक्ती प्रसिद्धाच्या पुस्तकामध्ये फक्त त्याची हेडलाईन वाचायची. 8 अध्याय 26 वचनाच्या वरची हेडलाईन वाचायची. प्रसिद्धीचा 8 अध्याय वचन 26 त्याच्यावरची हेडलाईन वाचायची. म्हणजे घटना तुमच्या लक्षात याला कोणाला? फिलिप व हबशी शहर. फिलिप व हबशी शहर. फिलिप हा देवाचा दास आहे, म्हणजे थोडक्यात पाळक. कोण आहे तो? त्याचं नाव फिलिप आहे. लक्षात ठेवा काय आहे. पण पुढे एक नाव सांगितलं, हबशी शहर. शहर म्हणजे माहिती तुम्हाला काय? नाही. शेंड म्हणजे माहिती तुम्हाला काय? माहिती असेल तरी तुम्हाला सांगता येणार नाही. माहिती तुम्हाला, पण माहिती असलं फक्त मान हलवा, मी समजून जाईल. जसं माहिती तर मग मी सांगतो. नाही माहिती आहे. शेंड म्हणजे तृतीय पंथ, जो माणूस पण नाही आणि पूर्ण बरोबर आहे. त्याला आपल्या भाषेत वेगळं नाव घेतात, पण मी तर घेत नाही, ऑनलाईन सांगतोय. मी फक्त तुम्हाला काय सांगतोय, तो तृतीय पंथ आहे, म्हणजे माणूस पण नाही आणि बया पण नाही. आता लक्षात आलं तो कोण आहे? अशा लोकांकडे जाऊन आपण त्यांच्याशी बोलायची हिंमत करत नाही. पण आमच्या प्रभूच्या दासांचे काम बघा कसे. त्याला कोणीतरी सुवार्ता सांगितली जाऊन आणि त्याला प्रभू कळला. त्यांचे काम काय असतात? पण हा व्यक्ती जो राणी होता ना, तर राणीच्या दरबारामध्ये काम करणार होता. राणीचे जे महत्वाचे काम आहे, म्हणजे असं कुठे राणीचा पिये येतो, राणीचा पिये येतो, राणीचे काम करणारा व्यक्ती होता. आणि तो त्याला कोणीतरी देवाबद्दल सांगितलं, त्याचा विश्वास बसला आणि तो 100 दिवसाची आठवण ठेवण्यासाठी तो मंदिरात जात होता. तो त्याच्या रथात बसायचा, यरुशलेम मंदिरात जायचा, प्रार्थना वगैरे झाल्यावर परत आपल्या रथात बसून घरी यायचा. तो शास्त्र वाचायचा. काय वाचायचा? शास्त्र वाचायचा. पण वाचत असताना त्याला काही समजत इथं बरेचसे जण आहे, तुम्हाला समजत असेल, पण सगळं समजत नाही. कारण स्पष्ट बायबल मध्ये लिहिलंय, हे फक्त वरदान त्यांनाच मिळालंय जे येशूचे शिष्य, म्हणजे जे देवाचे सेवक आहे. लक्षात येत आहे.
शिष्य. त्याला ते समजत नव्हतं, पण तो वाचायचा. प्रभूने पाहिलं की हा वाचतोय, हा विश्वासणारे वाचतोय, याला बदलायची फार इच्छा आहे, पण याला समजत नाही. परमेश्वराने फिलिप्पाला सांगितलंय, काम कर, मी एक भक्त पाहिलाय, तो चांगला विश्वासणार आहे, त्याचा विश्वास पक्का आहे आणि खूप दिवसापासून मी त्याला अनुभवतोय. तू त्याच्याकडे जा, त्याचा रथ गाठ आणि त्याला जाऊन मार्ग दाखव. तो गेला, फिलिप्पे रथ गाठला आणि फिलिप्पेने त्याला विचारलं, तू काय करतोय? तो म्हणतो, मी शास्त्र वाचतोय. पण शास्त्र काय वाचतोय? म्हणे, मी अमुक वाचतोय. तो म्हणतो, हे तुला समजतंय का काय लिहिलंय? तो म्हणतो, मी वाचतोय, पण त्याच्यात काय लिहिलंय हे मला समजत. तो म्हणतो, समजत नाही. तो म्हणतो, मला मार्ग दाखवल्याशिवाय कसं कळणार आहे? मार्ग दाखवणार मला पाहिजे. हे तुम्ही वाचू शकता, लिहून ठेवा एका कागदावर, घरी गेल्यावर वाचायचं. प्रेषित त्याचा 8वा अध्याय वचन 26 पासून 38 पर्यंत. म्हणजे मी जी कहाणी सांगतो ती तुम्हाला घरी गेल्यावर वाचता येईल. तो काय म्हणतोय, तुला समजतं का? तो म्हणतो, मला मार्ग दाखवल्याशिवाय कसं कळणार आहे? बरोबर आहे, आम्ही तुम्हाला वचन फोडून सांगितल्याशिवाय तुम्हाला सत्य समजणार आहे का? नाही. मग फिलिप्पेने त्याला सगळं सांगितलं की जे शास्त्र तू वाचतोय ना, ते शास्त्रामध्ये ज्या गोष्टी लिहिल्यात ना, ते येशू बद्दल लिहिलंय की येशू तुमच्या आणि माझ्या पापासाठी मनुष्य रूप धारण करून पृथ्वीवर येईल, तो आपलं पाप स्वतःवर घेईल, तुम्हाला आणि मला बंधनातून मुक्त करेल आणि वधस्तंभावर जाऊन स्वतःचं मुक्त. हे त्याने सांगितलं आणि त्याच्या डोक्यात उजेड पडला, प्रकाश पडला. येशू माझ्यासाठी आला, येशूने माझ्यासाठी जीव दिला, येशू माझ्यासाठी बलिदान होणार आहे. त्याने लगेच पश्चाताप करायला सुरुवात केली आणि म्हटला, फिलिप्पे, मला पश्चाताप केल्याच्या नंतर काय करायचं आहे? त्याला समजलं बाप्तिस्मा घ्यावा लागतं. तो म्हणतो, बाप्तिस्मा घ्यायचा त्याचा विचार झाला आणि जाता जाता त्याला एक तळ दिसलं आणि तो फिलिप्पेला म्हणतोय, बघ पाणी येते, माझी इच्छा आहे बाप्तिस्मा घ्यायची. त्याने पाणी पाहिलं आणि त्याला म्हटलं, मला काय घ्यायचं? त्याला याच्या अगोदर किती दिवस होतं मला माहिती नाही, पण देवाच्या दासाने वचन सांगितलं, त्याला पटल्या लगेच तो तयार झाला की मला बाप्तिस्मा. आणि फिलिप्पेने त्याला काय दिलं? बाप्तिस्मा दिला. लक्षात येतं? तुम्ही वाचू शकता. तुरंत बाप्तिस्मा घेतला. त्याने उशीर लावला का? नाही. आज आपला विषय आहे, शिष्य बनण्यास उशीर करू. सगळे बोला, शिष्य बनण्यास उशीर करू नका. एकमेकांना म्हणा, शिष्य बनण्यास उशीर करू नका. बरोबर, शिष्य बनण्यास उशीर करू नका. जसं हापशिष्याने उशीर केला नाही, जसं त्याला कळलं की आपल्याला काय करायचंय, त्याने लगेच पाण्यात बाप्तिस्मा घेतला, त्याची इच्छा दर्शवली आणि त्याचा काय झाला? हा झाला एक भाग. तिथं जेवढ्या प्रेषित याचा 16वा अध्याय. आणि वचन 25 पासून 33 पर्यंत आहे, पण वाचू नका. फक्त तुम्ही ते काढून ठेवा, तुम्ही लिहून ठेवा, घरी गेल्यावर वाचायचं. ह्या ठिकाणी पौल आणि सिला, पौल हा जो देवाचा दास आहे तो शिष्य नव्हता, पण नंतर देवाने त्याला दर्शन दिलं आणि नंतर तो शिष्य झाला. त्याने देवासाठी स्वतःला समर्पण केलं, सेवेत उतरला आणि त्याने सुद्धा शिष्य बनवले. एक शिष्य त्याच्या सोबत होता, ज्याला आपण सिला म्हणतो. तो सिला आणि पौल सेवा करत असताना त्या गावातल्या लोकांनी त्यांना पकडलं, म्हणजे पोलिसांनी पकडलं. कोणीतरी कंप्लेंट दिली असेल, आपल्या बाळकांना एक कोणीतरी पकडण्यासाठी कंप्लेंटच देतो ना, खोटे आरोप घालतो का नाही? तसं पौलावर आणि सिलावर खोटा आरोप घातले की असे करताय. आणि म्हणून त्यांना काय झालं, पोलिसांनी अटक केली, त्यांना जेलमध्ये टाकलं. त्यांना वाटलं अटक केल्याच्या नंतर हे गप्प बसतील, हे शांत बसतील, हे घाबरतील. पण त्यांना काय माहिती, देवाचे शिष्य घाबरणारे नाही, त्यांचा आवाज दाबू शकत नाही. येशू म्हटला ना, हे लोक शांत झाले तर पुढे ओरडू लागतील. समजतं मी काय सांग? आम्ही तर शिष्य आहे, तो धोंड्याकडून बोलून घेऊ शकतो, आमच्याकडून नाही का? बरोबर आहे ना? हे लोक जलामध्ये राहून, तिथं वचन सांगतं 25 मध्ये, मध्यरात्रीच्या सुमारास पौल व सिला हे प्रार्थना करीत असता व गाणे गाऊन देवाची स्तुती करीत असता बंदीवान त्यांचे ऐकत होते. तेव्हा एकाएकी असा मोठा भूमिकंप झाला की बंदीशाळेचे पाये, म्हणजे जेलातले पाये, कॉलम, भिंत आणि जे काही लोखंड जे काय असेल ते काय झालं, तिथं लिहिलंय
डगमगायला लागले, थरथरायला लागले, हालायला लागले. सर्व दरवाजे लगेचच उघडले व सर्वांची बंधने तुटली. एखाद्याला अटक केल्यावर काय घालतात त्याच्या हातात? बेड्या घालतात. बेड्या हे बंधन होत. आणि ज्याला टाकल्याच्या नंतर बाहेरून त्याला लॉक लावतो, कडी लावतात, बरोबर ना? लॉक लावून घेतात आणि जलामध्ये ठेवतात. हे लोक आराधना करतात, प्रार्थना करतात. परमेश्वराने त्या ठिकाणी कार्य केलं आणि वचन सांगतं की भिंत थरथरायला लागली. लोक ते ऐकत होते, घाबरायला लागले आणि पौलाचे सिलाचे बंधन तुटले. हातातले साखर दंडे निघून गेले. दरवाजा आपोआप उघडला गेला आणि त्यांना लक्ष ठेवण्यासाठी एक जेलर होता, पोलीस होता, मोठा अधिकारी. तो घाबरला, कारण त्याला कामाला ठेवलंय. सरकारी नोकरी तुम्ही समजू शकता कशी असते. जर पोलिसांनी एखाद्या गुन्हेगाराला साथ दिला ना, त्याची नोकरी जाऊ शकते. आणि प्रत्येक जण नोकरी कशासाठी करतात? माझा हात गेला पोटात. तुम्ही सांगत नाही म्हणून मलाच कधी कधी कृती करावं लागतं. कशासाठी करता? पोटासाठी करता. पण त्या काळातला जमाना वेगळा होता. नोकरी जो करणारा होता ना, त्यांना एक भीती होती, कारण ते राज्य होतं रोम राज्य. आणि रोम राज्यामध्ये चुकीला माफी. समजतंय? रोम राज्यामध्ये चुकीला माफी नव्हती, शिक्षा व्हायची. येशूला किती फटके मारले? किती फटके मारले? का बरे एक कमी मारला? 39 का मारले? नियम होता 40 फटक्याच्या वरती एक जरी फटका एक्स्ट्रा बसला ना, मारणाऱ्याला तेवढेच फटके बसवायचे. समजतं मी काय सांगतोय? मारणाऱ्याने, आता मी यांना मारतोय चाबुकाने, जे काय असेल माझ्या हाताने, मला मारायचं आज्ञा दिली 40. आणि मी जर याला 41 फटके मारले ना, जितके याला मारले तितके मलाच बसणार. आणि ते फटके सोपे नव्हते, म्हणून मारणारा मोजताना पहिला मारला की ते मोजत नव्हता, पण दुसरा मारला की तिथून 1-2 मोजायचं, 1 विसरून जायचं. लक्षात येतं काय सांगतोय मी? म्हणून येशूला किती फटके बसले? त्या काळातला जमाना फार वेगळा होता. त्याच्या इतिहासात तुम्ही गेला तर तुमच्या लक्षात येईल. तिथं लोखंडाशिवाय गोष्टच केली जात नव्हती. येशूला खेळ लोखंडाचे होते. येशूला मारलेला तर चाबूक त्याला सुद्धा लोखंडच होत. समजतं काय सांगतो? ते जमानाच वेगळा होता. जाऊया आपण पुढे. सिलाचे बंधन तुटले, पौलाचे बंधन तुटले आणि तो पोलीस घाबरायला लागला. त्याच्या लक्षात आलं आता आपण आपल्या अंडरमध्ये होता, आपल्या निगराणीमध्ये तो होता. आपल्याला त्याच्यावर आदेश दिला होता की तुला याच्यावर लक्ष ठेवायचंय, आणि आता याचं बंधन तुटले. हा पळून गेला, कारण दरवाजे काय झाले? उघडले गेले. आणि उघडले गेलं म्हटलं प्रत्येक पोलिसाला काय वाटलं? कैदी पळून गेला. त्याची नोकरी धोक्यात आली ना, त्याला नोकरीचा विषय नव्हता, त्याला भीती होती त्याच्या लेकरा बाळाची आणि त्याच्या पत्नीची. कारण ते सरकार फार कठोर होतं. शिक्षा द्यायचं तर याला, त्याच्या घरच्याला पण शिक्षा दिली असते. त्याला वाटतं माझ्यामुळे माझे लेकरं पण मरतील, माझी पत्नी पण मेली जाईल. म्हणून त्याने काय केलं माहितीये का? स्वतःला मारण्याचा प्रयत्न केला. तलवार घेतली आणि गळ्यापाशी लावली. लेकराचं मरायचं तोंड बघायच्या अगोदर मी स्वतः मरतो, कारण शेवटी तो पण आहे परिवाराचा एक हिस्सा आहे. तो म्हणतो त्यांचं मरायच्या अगोदर मी पहिला मरतोय. त्याने तलवार घेतली गळ्याला लावतोय, तेवढ्याच पिल्याने पौलाने हातून हाक मारले. हे काय करतोस तू? तेव्हाच तो घाबरला. अरे दरवाजा उघडा, याचे बंधन तुटले तरी हे पळून गेले नाही. समजतं वेगळा? हे शिष्य ते कधीच पळून जात, कधीच पळून जात. आमचे सेवक पळून जातात. आहेत काय प्रश्न? पळून जातात मारण्याच्या भीतीने, कोणी काय बोलतंय ह्या भीतीने पळून जातात. हिंमत नाही. ज्यांच्यात हिंमत नाही तो शिष्य, तो फक्त याच्यासाठी झालेला आहे. समजतं मी काय सांगतो? पण जो खरा शिष्य आहे तो मरायलाही घाबरत. म्हणून संत पौल म्हणतो मला मरणं हे जगणं हे ख्रिस्त आणि मरणं हे
लाभ. बोला, जगणं हे ख्रिस्त आणि मरणं ही शिशी. ते मरायलाही बायबलचं वचन सांगतं की पौलाने त्या पोलिसाला सांगितलं, आम्ही पळून जाणारे म्हटले नाही, आम्ही त्या परमेश्वराचे गुणगान गाणारे लोक आहोत. त्याने आम्हाला भित्राचा पणाचा आत्मा नाही दिलेला. आम्ही मरायला घाबरत नाहीये, कारण जिस दिन हमने बपतिस्मा लिया तभी हम हमारे लिए मर चुके थे. हे जे काढलं ना, ते पाण्यात गेलं म्हणजे कबरेत गेलं. कबरात गेल्याच्या नंतर त्याच्यावर माती येते ना, टाकली जाते ना, तसं हा हे पाणी म्हणजे त्याच्यासाठी कबऱ्याची पेटी आहे आणि तो त्याच्यामध्ये आहे. म्हणजे आता तो मेला, पण याच्या वरतून जो येतो तो नवीन बालकासारखा असतो, नवीन जन्म घेतलेला व्यक्ती असतो. योहान 3:3 मध्ये ते सांगितलं, नव्याने जन्माला वाचून स्वर्गाच्या राज्यात कोणाला जाता येणार नाही. योहान 3:5 मध्ये सांगितलं, पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेतल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात कोणालाच प्रवेश नाही. मी सांगतो ते खरं आहे का परत तपासायचं. आहे माझ्या वचनावर विश्वास? कारण हे माझे नाहीत, बायबलचे वचन. मला प्रत्येक वेळेस वचन वाचायला आपल्याला वेळ पुरत नाही, म्हणून काही वचनाचे पाठ आहेत, मी डायरेक्ट सांगून मोकळं होतो. ठीक आहे. ह्या व्यक्तीला त्याने सांगितलं, येशूबद्दल माहिती दिली, आम्ही पळणारे नाहीत, आम्ही लोकांना वाचवणार आहेत. तुला कसं आम्ही तुझ्या संकटात टाकू? अजिबात नाही. बघ, त्याने विचारलं हे चमत्कार कसं काय झाला. त्याने येशूची सगळी कहाणी सांगितली. येशू कोण आहे हे सांगितलं, येशूने काय केलं हे सांगितलं, आणि आम्ही त्याच्यासाठी काय करत आहोत हे सांगितलं. त्यावेळी त्या पौलाने जे सांगितलेल्या गोष्टी पोलिसांच्या डोक्यात बसल्या आणि त्याने विचार केला, जर माझ्यासाठी येशू मरत असेल, माझ्या पापासाठी, तर मी हे कोणतं जीवन जगतोय? पापी जीवन नाही. मला पश्चाताप करावा लागेल. तुम्हाला माहिती आहे का, त्या व्यक्तीने त्याच घटकेस बायबलचं वचन सांगतं, या 29 वचनापासून वाचूयात आपण. प्रेषिताचा 16वा अध्याय आणि वचन 29, 30, 31 एक करत वाचूयात. थोड्या वेळामध्ये संपवणार आहोत. मग दिवे आणून तो आत धावत गेला, कापत कापत पौल व सिला यांच्या पाया पडला आणि त्यांना बाहेर काढून म्हणाला, महाराज, माझे तारण व्हावे म्हणून मी काय केले पाहिजे? माझं तारण व्हावं म्हणून मी काय केलं पाहिजे? पुढं ते म्हणाले, प्रभू येशूवर विश्वास ठेव, म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल. त्याने त्याला व त्याच्या घरातील सर्वांना प्रभूचे वचन सांगितले. मग रात्रीच्या त्याच घटकेस, म्हणजे विचार करा, रात्रीची घटना घडली, मध्यरात्री. पाठ होईपर्यंत पौलाने त्या पोलिसाला सगळ्या गोष्टी सांगितल्या. त्याच्या डोक्यात बसलं, तो म्हणतो मी एकटं काय ऐकू, मला माझ्या परिवाराला पण ऐकवायचं आहे. त्याने त्या पास्टरला म्हणजे पौलाला त्याच्या घरी घेऊन गेला. तिथं ह्या घटना सांगितल्या, पौलाने त्या गोष्टी सांगितल्या आणि त्याच्या घरच्यांनी पण ऐकलं. ज्यावेळेस परिवाराने ऐकलं, परिवाराने निर्णय घेतला. पुढे मग रात्रीच्या त्याच घटकेस त्याने त्यांना जवळ घेऊन त्यांच्या जखमा धुतल्या आणि तेव्हाच त्यांनी व त्याच्या घरच्यांनी सर्व माणसांनी काय घेतला? काय घेतला? लिहिलं ना, बाप्तिस्मा घेतला. यांनी उशीर केला का? सुवार्ता त्यांच्यापर्यंत आली, वचन त्यांच्यापर्यंत आलं, संदेश त्यांच्यापर्यंत आलं. त्यांनी उशीर घेतला का बाप्तिस्माला? लगेच ऐकलं आणि म्हटलं की नाही, आता मला बाप्तिस्मा घ्यायचा. आम्ही कधी कधी आमची इच्छा राहते बाप्तिस्मा घ्यायची, पण आम्ही विचार करतो घरचे काय म्हणतात, घरच्याला विचारतो, परिवाराला विचारतो. मग इथं आम्ही बाप्तिस्मा घ्यायच्या वेळेस, आमचं तारण शोधायच्या वेळेस, सार्वकालिक जीवनाच्या गोष्टी करण्याच्या वेळेस आम्ही घरच्यांना विचारतो, हे मी करू का? मी बाप्तिस्मा घेऊ? मग घरच्या वेळेस कशाला बाप्तिस्मा? समजतं मी का? अशा गोष्टी आम्ही घरी विचारतो. हॅलो, मला आज सांगायचं, प्रियानं त्या हाफशीश शंडाने उशीर केला नाही बाप्तिस्मा घ्यायला. येशूच्या शिष्याने उशीर केला नाही बाप्तिस्मा घ्यायला. या पौलाने सांगितलेल्या पोलिसांनी सुद्धा आणि त्याच्या परिवाराने सुद्धा उशीर केला नाही बाप्तिस्मा घ्यायला. आम्ही कितीतरी वर्षापासून देवा आम्ही का उशीर करतोय बाप्तिस्मा घ्यायला? हालेलुया. आता बाप्तिस्मा घेणार, आता तुम्हाला घ्यायची जरी इच्छा असेल तर तो भाग वेगळा, पण घेतल्यासाठी पण दोघांना सांगायचं
आता इथे येऊयात आपण महत्वाच्या ठिकाणावर. बाप्तिस्मा घेतला, लोकशुभवर्तमान काळ सिस्टम 9 अध्याय आणि वचन 23. बाप्तिस्मा घेणारा असे शिष्यांना, कोण शिष्य आहे का इथं? जे शिष्य त्याने म्हणा मी प्रभूचा शिष्य, त्याने हात वरती करून म्हणायचं मी प्रभूचा शिष्य. आणि जे शिष्य नाही त्याने हात खाली ठेवायचं, त्याने काहीच म्हणायचं. कोण कोण शिष्य आहेत? जे शिष्य त्याने हात ज्यांनी बाप्तिस्मा घेतला, जे प्रभूचे शिष्य मध्ये 9 अध्याय वचन 23 काय सांगतात? त्यांनी सर्वच म्हटले, म्हणजे कोणास? शिष्यास म्हटले. जर कोणी माझ्या मागे येऊ पाहतो तर त्याने काय करावा? लिहिलंय का तुमच्या बायबल मध्ये? काय करावं? ज्याला माझ्या मागे यायचं त्याने आत्मत्याग करावा. आत्मत्याग करावा म्हणजे काय? स्वतःच्या सुखाचा, स्वतःच्या फायद्याचा विचार करू नये. आत्मत्याग करणं. आज रविवार आहे, चर्चला जायचं आहे, पण तिकडे आपल्याला कुठेतरी याला बोलवलंय लग्न कार्याला. आत्मत्याग करा, जाऊ नका चर्चला. लक्षात येतं? येशूची आई म्हणते बाळा आपल्याला घरी जायचं वेळ झालं. येशू काय म्हणतो? तुला ठाऊक नाही का मी देवाच्या मंदिरात असावं? ते 12 वर्षाचा होता त्यावेळेस येशू, खूप लहान होता. तुला माहिती नाही का मी कुठं असलं पाहिजे? तुम्हाला घरी जायचं बोलतेस. लोकांना सांगा तुम्हाला माहिती नाही रविवारचा आम्ही कुठं जातोय, आम्ही रविवारी कुठं असतोय. लोक मध्ये सांगितलं ज्याला माझ्या मागे यायचं त्याने काय करावं? आपला आत्मत्याग करावा. आता तुम्ही शिष्य बनताय, तुम्ही बाप्तिस्मा घेताय, तुम्हाला काय करायचंय? काय करायचंय? ज्यांना नवीन जे पण तिथं मला असं ऐकलं आलं काही जणांना बाप्तिस्मा घ्यायचा असं मी 2-3 महिन्यापासून ऐकलं, पण मी थांबवलं मुद्दाम. कारण माझी इच्छा नाही की लवकर उचलायचं आणि पाण्यात बुडवायचं. ते काय कपडे धुतल्यासारखं काय हरकत नाही आलं, काय हरकत नाही. माझी इच्छा नाही की नुसतं कपडे धुतल्यावर धुवून त्यांना बाहेर काढायचं. कपडे धुतलेले परत घालवा, बरोबर ना? माझी इच्छा त्यांना समजून सांगणं की बाबा आता कपडे स्वच्छ झाल्याच्या नंतर त्याला खार बसू देऊ नकोस, म्हणून मी थांबव. पण ज्यांचे झाले त्यांनी ऐका, ज्यांचे होणार आहे ज्यांना करायचे त्यांनी सुद्धा आवडतं. बाप्तिस्मा घेणं म्हणजे तुम्हाला चर्च नाही, बाप्तिस्मा घेणं म्हणजे तुम्हाला आज्ञा पालन करणं. बाप्तिस्मा घेणं म्हणजे देवाला धरून चालणं. पुढे असं लिहिलं आत्मत्याग करणं. पुढे काय लिहिलं? व दररोज स्वतःचा उचलून मला अनुसरावं. दुसरं काम आहे बाप्तिस्मा घेणाऱ्या, दररोज आपला वधस्तंभ. वधस्तंभ काय? हे जे वधस्तंभ आहे, येशू या वधस्तंभ गेला. कशामुळे गेला? बरोबर, कशामुळे गेला? म्हणजे वधस्तंभ पापाचा वधस्तंभ झाला, बरोबर. आणि येशू म्हणतो तुम्हाला माझ्या मागे यायचं ना, दररोज आपला वधस्तंभ उचलून माझ्या मागे या, मला अनुसरा. म्हणजे काय? तुमचं रोज पाप घेऊन माझ्याकडे यायचं, कबूल करायचं प्रभू माझ्याकडून पाप झालाय. जसं मागाशी म्हटलं ना की आपण पापी, आपल्याकडून पाप होतो, आपण पाप करतो. चालताना, बोलताना, बघताना, ऐकताना होतं आपल्याकडून पाप. त्याने आधीच सांगितलंय बुरा मत कहो, बुरा मत सुनो, बुरा मत देखो. आम्ही ते करतो, बरोबर आहे ना? होतं आपल्याकडून, सगळ्याकडून होतं. हे पापच आहे का नाही? आपल्याला काय करायचं? रोज येशूच्या सोबत बसून पश्चाताप करायचा, म्हणजे आपला वधस्तंभ आपल्याला. आम्ही दुसऱ्याला म्हणतो तुला पापी, तुला श्रापित आहे, आम्ही दुसऱ्याला म्हणतो, पण स्वतःच कधी पाहतोय? म्हणजे येशू लोकांचे उदाहरण देत नाही, तो त्यांना म्हणतो माझ्या मागे यायचं ना, आपला वधस्तंभ उचला. पुढची एक गोष्ट मला महत्वाची सांगायची, हे शिष्यांना बोलत आहे येशू, ज्यांचा बाप्तिस्मा झाला त्यांना, पुढं किंवा ज्यांचा व्हायचा त्यांना. जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो तो त्याला मुख्य. आज बरेचसे जण सेवा करणारे सुद्धा सेवा करीत नाहीत, कारण त्यांना जीवाची भीती. लोक मारतील, लोक मारून टाकतील, त्याची भीती, मरायची भीती, म्हणून सेवेत उतरत नाही. आम्ही सुद्धा आमच्या घरात प्रार्थना करत असतो. शेजारचं ऐकलं हो का नाही? इथं असे किती जण तुमच्या घरात प्रार्थना होत असताना तुम्ही हो का? शेजारच्या ऐकलं जाईल घरच्यांना
ऐकू जाईल याची भीती आहे. अजून हा येशू काय म्हणतो, जो आपल्या जीवाला वाचून पाहतो तो आपल्या जीवाला म्हणजे तुम्ही भीतीने तुमचा आवाज परमेश्वरापर्यंत पोहोचवतो. माझ्याकडे माईक नसला तरी बाहेरच्या वाचताना रोडवरच्या माणसाला माझा आवाज आहे. अशाच पद्धतीने मी बोलतो. माझा आवाजच मोठा आहे. पहिली गोष्ट नव्हता पहिला, पण आता मी स्वतःला लावून घेतला, सवय लावली की माझी इच्छा असते इथं बसलेल्यानेच ऐकू नाही, जाणारे येणारे पण ते आवाज ऐकला. मी जिथं जातो त्यांना हे सांगतो, माझा आवाज मोठा आहे बरं, मला आधीच सांगा तुमच्या घरात कशी प्रार्थना झाली पाहिजे. मग ते म्हटलं ना पास्टर हळू आवाज करा. त्या दिवशी हळूच आवाज आली करणार, पण तिथून पुढे कधी त्यांच्या घराची पायरी चालणार. पास्टरपर्यंत बोलवायचंच नाही प्रार्थना. बरं झालं मी सांगितलं. मला अनेक जण प्रार्थनेला बोलवतात, पण ज्यावेळेस मला देव सुचवतो ना आज तुला यांच्या घरी जायचं तरच मी घरी जातो. खूप जण बोल म्हणजे तुमच्यासाठी नाही, मला प्रत्येक ठिकाणी मला बोलवतात, पण शक्यतो मी जा. ज्यावेळेस मला देव सांगतो की आज या घरात जायचं, त्यावेळेस तुम्ही मला नाही बोलवलं तरी स्वतः त्या घरामध्ये मी उभा राहतो. हे माझा एक स्वभाव. ठीक आहे, जाऊया पुढे. येशू म्हणतो, जो जीवाला वाचू पाहतो तो आपल्या जीवाला मुकेल. पुढे काय लिहिलं, आणि परंतु जो कोणी माझ्याकरिता आपल्या जीवास मुकेल तो त्याला वाच. जो स्वतःचा जीव वाचवण्यासाठी माझ्याकडे येणार नाही ना, मी त्याला मारेन, पण जो माझ्यासाठी मरायला तयार आहे ना त्याला तुम्हाला त्याला हे बायबलचं वचन. म्हणून संत पौल बी म्हणतो, मला जगणं ख्रिस्त आणि मरणं तो सहज. असं बाकीच्या जसे वेळेला तसे लिहिलं नाही. लय लोकांनी त्याला मारण्याचा प्रयत्न केला, पण लवकर तो मेला. अंतर मेला, पण लवकर मेला. त्याने त्याचं पहिलं काम केलं, जो उद्देश होता ते त्याने पूर्ण केला. जर आपण देवाची सेवा करताना तो मरायला घाबरला नाही पाहिजे. मी एक डोक्यात ठेवलाय, मी प्रभूमध्ये सेवेत उतरायच्या अगोदर मी तिथंच मेलो होतो. बायबल सांगतो तुमचा बाप्तिस्मा झाला म्हणजे आता तुम्ही चाकरा असं म्हणतो तुमच्यामध्ये ख्रिस्तच. गलती क्लास पत्रामध्ये आता मी जगत नाही, माझ्यात कोण जगतोय, ख्रिस्त. आम्ही हे बाप्तिस्मा आहे. ज्यांनी घातलाय त्यांनी सुद्धा हेच. आम्ही घाबरून चालता कामा नाही. तुम्ही कामाला जाताना स्पष्ट सांगा मी ख्रिश्चन आहे. शेजारच्याला सांगू शकत नाही, आम्ही शेजारचे सोडव, आमच्या नातेवाईकाला सांगू शकत नाही आम्ही ख्रिश्चन आहे. सांगितलं तर आमच्या घरात लग्नच होणार नाही. असं जरा तुम्हाला सांगू का, देवाची एक खासियत. परमेश्वराने सांगितलं संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. संपूर्ण सृष्टीमध्ये एकाच जातीचे माणसं आहेत का, म्हणजे आपापल्या जातीचे लोक आहेत. तुमची कोणतीही जात असो, आज जर तुम्ही तुमच्या जातीतला इथं येशू मध्ये बसलाय तर तुमच्या जातीतला दुसऱ्या ठिकाणी सुद्धा येशू मध्ये बसलाय. म्हणजे तुमची सोय आधीच प्रभूने करून ठेवली. त्याला गाढवावर बसायचं होतं, गाढवाची सोय आधीच केली. लोकांना जेव घालायचं होतं, लहान लेकरांकडून आधीच जेवणाची सोय करून घेतली. तुमच्या लग्नाचं, तुमच्या लेकराच्या लग्नाची सोय करणार नाही, मग का घाबरतायत आम्ही ख्रिश्चन म्हणून लोकांना सांगायला. बाप्तिस्मा घेणं म्हणजे जग जाहीर करणं मी ख्रिस्ती आहे, मी याच्यावर विश्वास ठेवणारा. आता तुम्ही ठरवायचंय तुम्हाला गर्दी व्हायची का विश्वास नाही व्हायचे का शिष्य. पण शिष्य जर व्हायचं असेल तर तुम्हाला ही गोष्ट करायची, तुम्हाला स्वीकारायचं मी पापी आहे, तुम्हाला बाप्तिस्मा घ्यायचा आहे. आणि एवढं झाल्याच्या नंतर येशूने सांगितलं शेवटच्या दिवसामध्ये मला स्वर्गात जायचंय, तुमच्यासाठी जागा तयार करायची, आणि त्याच्या अगोदर माझी इच्छा झाली तुमच्या सोबत शेवटला भोजन करायची, शेवटला जेवण करायची. आणि येशूने टेबलावर 12 शिष्यांसोबत बसला, भाकर घेतली आणि त्यांना तिथं सांगितलं की आता जे मी करतोय ना, ही भाकर हे माझं शरीर आहे, हे मी तुमच्यासाठी मोडणार. काय म्हणतो येशू शिष्यांना, ही भाकर मी तुमच्यासाठी मोडतोय, ही भाकर माझं
शरीर आहे. समजतं मी काय सांग? त्याच्या शिष्याला सांग. आणि मग ते मोडून तो शिष्यांना देतो. त्यानंतर तो द्राक्षाचा प्याला घेतो आणि शिष्यांच्या समोर देताना म्हणतोय, हा जो प्याला आहे ना, माझ्या रक्ताचा, तुमच्यासाठी मी रक्त सांडवतो, तुमच्यासाठी वधस्तंभावर जातो. हे तुम्ही मी येईपर्यंत तुम्हाला हे सोबत करायचं आहे. तुम्हाला हे प्रभुत्वच घ्यायचं आहे आणि माझी आठवण करायची. जितक्यांदा तुम्ही हे करता तितक्यांदा तुम्ही माझ्या स्मरणार्थ, माझ्या आठवणीत तुम्ही हे करणार की माझ्या बापासाठी येशू मरण. मी कोणाला बोलत येशू? आज इथं बाप्तिस्म झालेले किती जण आहेत? आता मगाशी खूप जणांच्या हात होतो. पण प्रत्येक महिन्याला प्रबोधन घ्यायला किती जण येतात? त्यांनी हात वरती करायचं. प्रत्येक महिन्याला प्रभू भोज घ्यायला किती जण? आता हात फार कमी झालं, बरोबर ना? कमी झालं आता. का बरं? म्हणजे मला असं वाटतं बाप्तिस्मा घेतल्यामध्ये यहूदा इस्करियोत पण होता, पण तो कोण निघाला? कोण निघाला? बोला ना, कोण निघाला? नाही, कोणी नाही सांगत. कोण निघाला? तो यहूदा इस्करियोत. कोण निघाला? प्रभूला. आणि त्याने धरून कशासाठी दिलं की आता तुम्ही वधस्तंभावर? मग आम्ही काय करतोय? प्रभू भोज घेत नाही म्हणजे आम्ही त्याची आठवण करत नाही. आम्ही सुद्धा काय करतो? तू वधस्तंभावरच लटकत बस. प्रभू भोजन घेत नाही. आपल्यासाठी येते महिन्याला. कदाचित दर रविवारी असं मला माहिती नाही, काही ठिकाणी दर रविवारी घेतलं जातं, पण आपण महिन्यातून एकदा. बायबलमध्ये असं लिहिलं नाही की तुम्ही दर रविवारी घ्या, दर महिन्यातून एकदा घ्या, वर्षातून एकदा घ्या, कुठंच लिहिलं नाही. पण आपापल्या पद्धतीने ते घेतलं जातं. आपण महिन्यातून एकदा घेतो. महिन्यातून एकदा घ्यायला आपण येत नाही. अवघड आहे का? वाईट वाटत आहे गोष्ट. मी मनुष्य असून मला वाईट वाटतं, देवाला किती वाईट वाटत असेल. आणि तुमच्यासाठी मी स्वर्गात उपाशी आहे. तो म्हणतो, मी भुकेला होतो, तुम्हाला खायला दिलंस का? मी उघडा होतो, मला तू पांघरून दिलंस का? मी आजारी होतो, तुम्हाला विचारलंस का? म्हणजे तुम्ही खाल्ला तर त्याचं पोट भरत असं तो सांगतो. मग जर तुम्ही प्रभू भोज घेत असाल तर तो त्या ठिकाणी खाल्ल्यासारखंच आहे. पण ते घेत नाहीये, त्याची आठवण करत नाहीये. ज्या आठवण करीत नाही ते त्याचे शिष्य नाही. ते यहूदा इस्करियोतचा आहे. पण जे रोज नेहमी प्रभू भोज मध्ये भाग घेतात तेच खरे देवाचे शिष्य. आता सगळे शिष्य, जे शिष्य 12 होते, ऍक्च्युली मध्ये येशूचे शिष्य खूप होते, पण आपल्याला फक्त 12 दिसतात. येशूचे पहिले 72 शिष्य होते, पण 72 शिष्यांनी येशू तेच म्हटला की तुम्हाला माझं शरीर खायचंय. ते म्हटलं आम्ही मच्छी खाल्ली, आम्ही चिकन खाल्लंय, आम्ही इतर खाल्लंय, पण मांसाचं मटण कधी खाल्लं. आणि हे म्हणतो माझं शरीर तुम्हाला खायचं. तुम्ही वाचू शकता मत्तईमध्ये 15 अध्यायापासून. जर मी सांगितलं 15-16 अध्याय घरी जाऊन वाचायचं. ते काही शिष्य हे ऐकून येशूला सोडून निघून गेले. आणि याचं शिक्षण लय डेंजर आहे. काही सांगतोय, काही शिकवतोय, पण येशूचं शिकवत होता ते सत्य होतं. आपण जे कृती करतोय ना, पाय धुण्याची, ही येशूने शिकवली म्हणून कृती केली. आपण जे शिकवतो ना, जेवण देण्याचं, येशूने केलं म्हणून ते आपण करतो. आणि त्यांनी सांगितलंय माझ्यासारखे व्हा. मी जे केलं तसे तुम्ही करा. मी जे आज्ञा तुम्हाला सांगितलं ना, ती आज्ञा तुम्ही त्यांना पाळायला शिकवा. हेच आम्ही करतो. तुमच्याकडून काम करून घेतो. हे तुम्ही करा, जे तुम्ही केलं पाहिजे. पण आम्ही आमची बुद्धी वापरतो. अशाने असं आहे, नाही असं नाही केलं पाहिजे. लोकांचं काय? मी मगाशीच म्हटलं ना, तुमच्या जागेवर मरायला तयार आहे का? नाही आहे. मरायला तयार असेल तर तिथंच तुम्ही ऐकू शकता, पण नसेल तर मग तुम्हाला देवाच्याच वचनाने ऐकायचं. आणि तो म्हणतो जो कोणी माझी वाणी ऐकेल, लक्षपूर्वक पाळेल, तोच आशीर्वाद. यावेळेस आपण आपल्या जागेवर करू. तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या. प्रत्येक गर्दी विश्वासणारी
बोला, प्रत्येक गर्दी विश्वासणारे नाही, आणि प्रत्येक विश्वासणारा शिष्य नाही, आणि प्रत्येक शिष्य येशूची आज्ञा पाळणारा नाही. आता तुम्ही ठरवायचं, तुम्ही बोला, तुम्ही गर्दी आहे, तुम्ही विश्वासणारे, तुम्ही शिष्य, तुम्ही आज्ञा पाळा, हे तुम्हाला ठरवायचं. यावेळेस आपण ते प्रकार धन्यवाद स्वर्गीय बाबा.